कैरीच्या पाण्याला आता बाजूला सरकवा, कारण मी घेऊन आले चिंचेचं पानं. रात्रभर भिजू घालायचं, 5 मिनिटात बनवायचं आणि 4 दिवस प्यायचं. आणि नो झंझट रेसिपी. सगळ्यात आधी घ्यायच्यात 1 वाटी फोडलेल्या चिंचा. आता एका पातेल्यामध्ये टाकून घेऊ. पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया. आलं का मग चिंचाला बघून तोंडाला पाणी. आता जेवढं तुम्हाला पन्ह बनवायचं आहे तेवढं पाणी ॲड करा. आता याला रात्रभर भिजू देऊ. आता बघूया रात्रभर भिजू घातलेले चिंच. आता ह्याला असं कुचकरून घेऊ. आता ही चाळणीच्या साह्यानं शोधून घेऊया. ही पूर्णाची चाळण घेतली मी. पूर्वीच्या बायका ही असं करून ठेवायच्या आणि ही चपाती भाकरी सोबत खायच्या. मला ही रेसिपी माझ्या आजी सासूबाईंनी सांगितलेली आहे. आता यामध्ये पाणी घालायचं, आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं, एकदम थोडंसं मीठ. आता ही एवढी वाटी मी गूळ घेतलाय, किसून घेतलाय मी गूळ. हे उन्हाळ्याच्या दिवसात खरंच खूप चांगलं असतं प्यायला. यांना खोकलाही लागत नाही आणि पचायलाही हलकं असतं. हे जास्तही एकदम पिऊ नका, 1 फुलपात्र वगैरे असं त्याप्रमाणे प्या, कारण याच्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते. हे थंड करून पिलं तर अजून भारी लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा.